आज तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्याला आम्हाला मागण्या कळवायच्या आहेत की मागासवर्गीय SC ST OBC या इतर समाजाला आरक्षण दिलं आहे, बरोबर आहे। सचिव महाराष्ट्र राज्याचे मागासवर्गीय चे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर आमचे जे घरकुलामध्ये वाढ आहे, आजपर्यंत घरकुलामध्ये वाढ झाली नाही। महाराष्ट्र सरकारनं मागासवर्गीय समाजाला ST OBC यांना घरकुलाची वाढ करण्यात यावी ही मी मागणी करतो। कारण की 2,20,000मध्ये घरकुल होते का? मला शासनाला कळवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16,001 योजना आहे, त्याच्यामध्ये 2024 पासून एकही हप्ता विद्यार्थ्यांना पडला नाही। त्यांना राहायची खाण्याची सोय कशी करायची? कालच पुण्याला एक मागासवर्गीयाचा विद्यार्थी तटकरे नावाचा त्यांनी आत्महत्या केली, कारण की त्याच्याकडे आर्थिक ओझं झेपत नव्हतं। आईवडिलांनी शेती विकून त्याला मेडिकलला पाठवलं, मेडिकलला पाठवल्याच्या नंतर त्याचा 2023-24चं जे बिल आहे अजून पडलं नाही, त्यानं आत्महत्या केली। मला सांगायचं शासनाला की तुम्ही किती अंत बघणार आहात? जे आरक्षण दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याची अंमलबजावणी तुम्ही केली नाही। शासनामध्ये एक काँग्रेसच्या सरकारमध्ये 60,000 रुपये स्कॉलरशिप होती आणि हे RSSच्या लोकांना मला सांगायचं की मुद्दाम की 40,000 ते 45,000 रुपये तुम्ही वर्षाला टाकू शकत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्टिव्हिटीत आधारचं नवीन कोणाचा स्कॅनर येत नाही, कोणाचा अंगठा येत नाही। मला शासनाला सांगायचं की त्वरित हे जर बिलं नाही पडले तर आम्ही मंत्रालयावर आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आमचे अध्यक्ष आहेत सुनील वानखेडे साहेब यांच्यामार्फत आज आम्ही निवेदन तहसीलदाराला दिलेलं आहे। तहसीलदाराने याची रिमार्क करून शासनाला कळवावं ही विनंती। आणि दुसरा एक मुद्दा असा आहे घरकुलाची वाढ ही करणं काळाची गरज आहे। 2018, 19, 20, 21 आज 25 आहे, तेव्हापासून अंमलबजावणी GR कोणताही शासनानं काढलेला नाही। मला एक विनंती करायची की आजच्या या माध्यमातून की शासनानं GR काढून कमीत कमी 5 लाख रुपये घरकुलाला देण्यात यावी ही विनंती मी शासनाला करतो।